महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 28 जून 2026 साली होणार आहे. ही परीक्षा 2 पेपरमध्ये होणार आहे. 2 पेपर असणार आहेत. सकाळी 10:30 ते 1 आणि दुपारी 2:30 ते 5. तर सर्व कॅन्डिडेटला माझं आव्हान आहे की आपण किमान 2 तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहावं. कारण या परीक्षा केंद्रावर फ्रिस्किंग, फेशियल रिकग्निशन यासारख्या ॲक्टिव्हिटी होणार आहे आणि कोणतीही असुविधा टाळण्यासाठी आपण किमान 2 तास अगोदर यावं. सोबतच आपल्या हॉल तिकीटसह एक फोटो आयडेंटिटी कार्ड आपण सोबत आणावं आणि सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं मी आवाहन करत आहे आणि तुमच्या महा-टी-ई-टी परीक्षेसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्ते. 28 जून 2026 रोजी टी-ई-टीची परीक्षा होणार आहे. या परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23,881 विद्यार्थी बसलेले आहेत. ह्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी 827 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आपण नियुक्त केलेला आहे. त्याच्यामध्ये केंद्र संचालक, झोनल अधिकारी, सहाय्यक परिरक्षक आणि लिपिक केंद्र स्तरावरचे सगळे पर्यवेक्षक, समवेक्षक यांचा समावेश आहे. याच्यासाठी 2-3 महत्त्वाच्या सूचना आहेत परीक्षेच्या अनुषंगाने. परीक्षेमध्ये परीक्षा कक्षामध्ये परीक्षार्थीला सोडण्यापूर्वी त्याचं फिक्सिंग होणार आहे मेटल डिटेक्टरनी आणि फेस रिकग्नायझेशननी. त्यासाठी आपल्या सर्व परीक्षार्थींना सूचना आहेत. सकाळच्या परीक्षेला म्हणजे पेपर 1 साठी जे परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत त्यांनी 8:30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं आणि 8:30 वाजता उपस्थित राहिल्यानंतर बरोबर 8:30ला आपण त्यांचं मेटल डिटेक्टरनी आणि फेस रिकग्नायझेशनसाठीचं फिक्सिंग सुरू करणार आहोत. अशा सगळ्या सूचना मी आज दिलेल्या आहेत. त्यानंतर दुपारच्या परीक्षेसाठी सुद्धा आपण त्यांना बरोबर 12:30 वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की व्यवस्थित फिक्सिंग करून सगळे परीक्षार्थी परीक्षागृहात जातील. दुसरी सूचना आहे की आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे काही महिला ओढणी घेतात किंवा बुरखा घेतात किंवा नकाब घालत असतात. परंतु ज्या काही कोर्टच्या गाईडलाईन आहेत ह्या सर्व कोर्टच्या गाईडलाईन विचारात घेतात. तुमच्या मानेच्या वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला दिसला पाहिजे, म्हणजे चेहरा पूर्ण दिसला पाहिजे, कान पूर्ण दिसले पाहिजेत आणि मानही पूर्णपणे दिसली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची ओढणी, कुठल्याही प्रकारचा बुरखा किंवा कुठल्याही प्रकारचा नकाब किंवा काही स्कार्फ असेल यांनी तुमचा चेहरा झाकायचा नाहीये, तो पूर्णपणे ओपन राहील याची खबरदारी घ्यायची आहे. कारण आपण ह्या परीक्षेचा प्रत्येक परीक्षागृहामध्ये कॅमेरा बसवलेला आहे आणि त्या कॅमेऱ्याने या सगळ्याचं वेबकास्टिंग होणार आहे आणि लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये पूर्ण परीक्षागृहामध्ये पूर्ण वेळ कॅमेऱ्यानं शूटिंग होत राहत असल्यामुळे आणि परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी हे अत्यावश्यक असल्यामुळे त्या पद्धतीची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक सूचना अशी आहे की विशेषतः जे विद्यार्थी सॉक्स आणि शूज घालतात त्याच्यामध्ये पण काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लपवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यासाठी देखील अशा सूचना आहेत की तुम्ही अशी चप्पल परिधान करा की उदाहरणार्थ ते सँडल असेल किंवा ती चप्पल असेल की ज्याच्यामध्ये काही लपवता येणार नाही. अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. त्यानंतर परीक्षागृहामध्ये जाताना संपूर्ण तुमचं मेटल डिटेक्टरनी आणि फेस रिकग्नायझेशनच्या त्या कॅमेरानी रिकग्नायझेशन होणार असल्यामुळे तुम्हाला त्या याच्या प्रक्रियेसाठी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरी माझी महत्त्वाची सूचना आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळच्या पेपरसाठी 10:10 आतमध्ये सोडलं जाणार नाही आणि दुपारच्या पेपरसाठी 2:10 आत सोडलं जाणार नाही. या सर्व सूचना आम्ही पोलीस कर्मचारी असतील, आमचे केंद्र संचालक असतील, सहाय्यक परिरक्षक असतील यांना सगळ्यांना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. परीक्षार्थींना फक्त माझ्या सूचना आहेत की तुम्ही ह्या सगळ्या सूचना पाळून परीक्षेला सहकार्य करावं. परीक्षेला येताना तुमची जी फोटो आयडेंटिटी असेल ती फोटो आयडेंटिटी घेऊन तुम्हाला सोबत यावं लागणार आहे. उदाहरणार्थ तुमचं आधार कार्ड असेल, उदाहरणार्थ तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, अशा प्रकारची फोटो आयडेंटिटी घेऊन तुम्हाला परीक्षा केंद्रावर येणं अपेक्षित आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठलीही सूट ह्या गोष्टींमध्ये मिळणार नाही. पुन्हा एकदा हायलाइट करते, 8:30ला उपस्थित राहा. 10:10 आणि 2:10 नंतर कोणालाही आतमध्ये सोडलं जाणार नाही. तुमचं हॉल तिकीट सोबत, फोटो आयडेंटिटी सोबत नसेल तरी सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये सोडलं जाणार नाही.
बुरखा ओढणी, स्कार्फ आणि नकाबला कम्प्लिटली बंदी असेल. शूज आणि सॉक्सला कम्प्लिटली बंदी असेल. कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट, मोबाईल असेल किंवा घड्याळ असेल किंवा तुमच्या कानामध्ये छोटं काही ब्ल्यूटूथ असेल, असं कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट तुम्हाला परीक्षा कक्षामध्ये घेऊन जायला संपूर्णपणे बंदी आहे. तुम्हाला सगळ्यांना TETच्या परीक्षेसाठी शुभेच्छा.